हॅलो फ्रेंड्स, आता झालेली आहे संध्याकाळ आणि खूप छान वातावरण झालेलं आहे कारण पाऊस वगैरे पडला होता. त्याच्याने वातावरण खूपच छान झालेलं आहे आणि घरामध्ये पण खूप पसारा पडलेला आहे. तर तुम्हाला क्लीन करायचं आहे. आणखीन आज आहे एकादशी, तर मंदिरात गेलेली होती मी, तर तिथून जाऊन आले. आता संध्याकाळी काहीतरी बनवायचं आहे, बघूत. वरईचा भात आणि आमटी करूयात. तर आधी सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते रूम सगळ्या क्लीन करून घेते, मग नंतर बोलते तुमच्याशी. तर वातावरण तर खूपच छान झालेलं होतं कारण खूप असे ढग वगैरे आलेले होते आणि पाऊस दुपारपासून लगातार चालूच होता रात्रीपर्यंत आणि खूप छान असं सगळीकडे हिरवंगार असं झालेलं होतं. तर त्याच्यानंतर कामं पण करायचे होते घरातले कारण खूप जास्त असा पसारा पडलेला होता घरामध्ये. कपडे वगैरे वाळायला होते ते तसेच टाकले होते मी आणि तसेच बसलेली होते कारण मग म्हटलं थोड्या वेळानंतर आवरता येईल कारण आधी मंदिरात जाऊन यायचं होतं. तर ते गणपतीच्या मंदिरात आम्ही जाऊन आलेलो होतो. तर आता इथे जे आहे ते सगळ्या कपड्यांच्या जे आहे ते मी घड्या घालून ठेवून देत आहे आधी. म्हणजे कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवलं का दुसरी रूम आवरायला जे आहे ते मला इझी पडतं एकदाच. नाही तर ते कपडे वगैरे राहिले की रूममध्ये तेवढंच आपण सगळी रूम जरी आवडली कपडे जरी तसेच ठेवले तर असं वाटतं किती पसारा आहे की इथं कपडे सगळे ठेवून दिले जागेवरती. आणि ते मिशनवर किती जरी कोणाला जरी काय म्हणलं तरी ते पसारा होतच राहतो. सामान कोणी पण मिशनवर आणून ठेवतच राहतं. आणि ते जे आहे ते कुंकू पडलेलं होतं मिशनवरती, ते वाटीमध्ये ठेवलेलं होतं ते सगळं उलटं म्हणजे पडलेलं होतं. तर इथे मिशन पण सगळी साफ करून घेतलेली आहे कारण इकडे असं दरवाजा इथंच आहे खिडकी, त्याच्याने धूळ खूप त्या मिशनवरच येत राहते. त्याने त्याला लगातार वगैरे जे आहे ते मला साफ करून ठेवावंच लागतं. आणि आता आलेले होते किचनमध्ये, झालेली होती रात्रच झालेली होती. आणि आता मला करायचा होता वरईचा भात म्हणजे बगराचा भात कारण एकादशी होती आज सगळ्यांना. मग चला म्हटलं वरईचा भातच करावा आज. तर सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते धुवून घेत आहे मी. ते बगराचा जे भात असतो ते 2 ते 3 पाण्याने चांगल्या प्रकारे हे धुवून घेतलेलं आहे. आणि आता जे आहे आलू, टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या ते कट करून घेते पटकन, म्हणजे पटकन फोडणी देता येईल मला. मग दुसरं पुढचे कामं वगैरे जे असतात किचन क्लीन करणं वगैरे ते पण आवरता येईल. ते आलू सगळ्यात पहिल्यांदा वॉश करून घेते आणि त्याच्यानंतर सगळं चिरून घेतलेला आहे आलू. आणि मिरच्या वगैरे ज्या आहे जास्त तिखट नव्हत्या त्याच्याने घेतलेल्या होत्या, थोड्या जास्तच मिरच्या घेतलेल्या होत्या मी. आणि आलू टोमॅटो जे आहे ते बारीक बारीक कट करून घेते, मिरच्या पण बारीक कट करून घेते. तर सगळं काही जे आहे ते कट करून झालेलं आहे. आता गॅसवर तरी ते सगळं जे आहे ते टाकून झालेलं होतं. मध्ये माझ्या मिरच्या टाकलेल्या होत्या, आलू टाकलेला होता, त्याच्याने टोमॅटो टाकून फ्राय करून घेतलं. शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेतलेले होते. शेंगदाणे सगळ्यात पहिल्यांदा कूट शेंगदाणे संपलेला होता, त्याच्याने पटकन शेंगदाण्याचं कूट करून घेतलं. शेंगदाणे भाजून घेतले आणि पटकन मिक्सरमध्ये जे आहेत ते फिरवून घेतले. आणि आता ते बगर वगैरे शिजण्यासाठी टाकलेलाच होता तिकडे. तर इकडे म्हटलं चला तर आपण किचन क्लीन करून घ्यावं कारण किचनमध्ये पण खूप जास्त पसारा पडलेला होता. तर पटपट जे आहे ते सगळं किचन क्लीन करून घेते, म्हणजे कसं नंतर सोपं पडतं. कारण जेवण झाल्यानंतर एकतर आणि आजवरून एकादशी आहे, जेवण झाल्यानंतर जर किचन क्लीन करायच्यामुळे तो खूपच जास्त कंटाळा येतो. आणि संगडे थोडे जे भांडे पडलेले होते ते पण क्लीन करून घेतलेले होते मी, कारण संग भांडे क्लीन करता राहिले का एकदा जास्त भांडे वगैरे पडत नाही आणि एकदाच लोड येत नाही भांडे घासण्याचा. तरी ते बघतच जे आहे ते सगळं पूर्ण किचन क्लीन करून घेतलेलं आहे. भात जे आहे ते लो टू मिडियम गॅसवर ठेवलेला आहे शिजण्यासाठी. आणि त्या भाताला जे आहे ते मध्ये मध्ये परतत होते मी, कारण कसं भात जर चिकटला किंवा खाली वगैरे जर लागला तर ते चिकटून बसतो, मग ते चांगलं पण लागत नाही. एकतर हलवलेलंच बरं असतं, कारण कढईमध्ये वगैरे शिजवायचं जर म्हणलं तर हलवलेलं चांगलं. आपण भात हलवलेलंच बरं, कारण खाली लगेच चिटकत होते आणि मग करपतो किंवा ते मग चांगलं नाही पण लागत खाण्यासाठी वगैरे. एकतर एकादशी असते ना, मग डबल काय बनवायचा मूड पण नसतो आपला. तर तेच इथे भात जे आहे ते बनवून घेतलेलं आहे मी. किचन